God. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let us all look to God. प्रभूकडे पाहूया. Father, we thank you and praise you for this evening. आज या सायंकाळसाठी परमेश्वर आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. Lord, what a wonderful God you are. किती अद्भुत परमेश्वर आहेस तू. What can we do without you? तुझ्याशिवाय आम्ही काय करू शकतो. We bless your holy name. तुझ्या पवित्र नावाला आज आम्ही आशीर्वादित We करतो. glorify your holy तुझ्या name. पवित्र नावाचा आज आम्ही गौरव करतो. We are waiting upon your spirit प्रभू तुझ्या आत्म्यावर आज आम्ही वाट पाहून to आहोत. lead us and to guide us आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आम्हाला चालवण्यासाठी. into all of your truths. तुझ्या सर्व सत्यामध्ये. Speak, Lord. प्रभू बोल. Your servants are hearing you. तुझा दास तुझे दास ऐकत आहेत. We have opened our hearts. आमचं हृदय आम्ही उघडलं आहे. We have good ground. प्रभू भूमी चांगली सुपीक केली Our heart आहे. has been softened. प्रभू आमचं हृदय भुसभुशीत झालं Ready आहे. to receive you. तुला स्वीकारण्यासाठी. Ready to receive your word. तुझं वचन पेरण्यासाठी तयार आहे. And to apply your word in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये तुझं वचन लागू करण्यासाठी. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. We believe you are going to speak to us. आमचा विश्वास आहे की तू आमच्या सोबत बोलणार. We believe your word is going to bless us. आमचा विश्वास आहे तुझं वचन आज आम्हाला आशीर्वाद We देणार. believe your word is going to open our eyes. आमचा विश्वास आहे तुझ्या वचनाने आमचे नेत्र उघडणार. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name we pray. येशूच्याच नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. हालेलुया. The secret of living. जगण्यामागचे रहस्य. We'll open our Bibles to Psalm 69 verse 32. स्तोत्र संहिता 69:32 या वचनाकडे आपण वळूया. At the last part we are going to read. आणि त्याचा शेवटचा भाग आपण वाचणार आहोत. And your heart shall live that seek God. देवाचा शोध करणाऱ्यांनो तुमच्या हृदयामध्ये नवजीवन येवो. Praise the Lord. हालेलुया. The first point we learned was the mantra for life. तर पहिला मुद्दा आपण शिकलो जगण्यामागचा मंत्र. The second is the benefit of seeking God. आणि दुसरा मुद्दा देवाला शोधण्यामागचे फायदे. Praise the Lord. हालेलुया. Let me tell you मला तुम्हाला सांगू द्या. that heart alone that seeks God shall live in these last days. या शेवटच्या काळामध्ये जे हृदय झटून देवाचा शोध करतो त्यालाच जीवन प्राप्त होईल. Yes. In होय. these last days. या शेवटच्या काळात That heart alone that seeks God shall survive. केवळ तेच हृदय जगेल जे हृदय देवाला झटून शोधेल. Nothing else will work in these last days. या शेवटच्या काळात बाकी कोणतीही गोष्ट कामास येणार नाही. Praise God. हालेलुया. You know when Jehoshaphat, the king of Judah, तुम्हाला माहित आहे यहुदाचा राजा यहोशाफाट he had helped the wicked king Ahab in the war, युद्धामध्ये आहाब जो दुष्ट राजा त्याला त्याने सहाय्य केले. which was indeed contrary to the divine will of God. आणि देवाच्या दैवी इच्छेच्या विरोधामध्ये खरं तर ते होतं. God sent the prophet Jehu to him आणि परमेश्वराने येहू संदेष्टाला त्याच्या जवळ to पाठवलं reprove him. त्याला सुधारण्यासाठी. What did God say? परमेश्वर काय म्हणाला? If you read in 2 Chronicles 19 chapter verse 3, आणि 2 इतिहास 19:3 यामध्ये जर तुम्ही वाचलं, the prophet Jehu came and said, येहू द्रष्टा आला आणि तो म्हणाला, by helping this wicked king Ahab, you have made friends with someone who hates the Lord. जो परमेश्वराचा द्वेष करतो त्याला तू मित्र बनवले या दुष्ट राजाला सहाय्य करून. God hates you for that परमेश्वर तुझा तिरस्कार करत आहे. because you have helped somebody who is a wicked person. कारण जो व्यक्ती दुष्ट आहे त्यालाच तू सहाय्य केले. Somebody who hates the Lord, जो परमेश्वराचा तिरस्कार करतो you became a friend to him. तू त्याचा मित्र बनला. And so the Lord's fury was against. तर परमेश्वराचा क्रोध Jehoshaphat. त्याच्या यहोशाफाट विरुद्ध भडकला. And so judgment was going to fall upon Jehoshaphat. तर यहोशाफाट राजावर आता न्याय होणारच होता. God was very angry. कारण परमेश्वर फार संतापला होता. He said, how could you unite yourself with the wicked king Ahab who hates me? कारण परमेश्वर म्हणत होता की जो व्यक्ती जो आहाब राजा माझा तिरस्कार करतो त्याच्याशी तू स्वतःला कसं काय संयुक्त केलं. So God was very angry. तर परमेश्वर संतापला. But yet तरी देखील the judgment did not really fall upon King Jehoshaphat. यहोशाफाट राजावर प्रत्यक्षरित्या न्याय काय उतरला नाही. What made him to live? त्याच्या मागचं काय कारण, का तो जगला, What made him to find favor in the eyes of God? असं काय झालं की त्यानंतर परमेश्वराच्या नजरेत त्याला अनुग्रह मिळाला. Why did he not die but live? असं काय झालं की तो मेला नाही परंतु जगला. The secret is written in this. आणि त्याचं रहस्य 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं आहे. Nevertheless, there are good things found in thee, in that
thou hast taken away the groves out of the land and hast prepared your heart to seek God. 2 इतिहास 19:3. तथापि तुझ्या ठाई काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत. तू देशातून आशेरा मूर्तीचा नाश केला आहे व आपले मन देवाच्या भजनी लावले आहे. Did you see that? पाहिलत का? There are certain good things, good qualities I have found in you. काही चांगल्या गोष्टी तुझ्यामध्ये दिसून आल्या आहेत. Are you learning something? तुम्हाला काही शिकायला मिळतं का? God will overrule his own judgment if he can find certain good things in you. काही चांगल्या गोष्टी जर का तुमच्यामध्ये देवाला आढळल्या तर परमेश्वर आपला न्याय देखील आवरून धरेल. See, God is a very pitiful God. कारण परमेश्वर आपला दयावान देव आहे. He will not just judge you because you made one fault. तू एखादी चूक केली म्हणून लगेचच देव ताबडतोब न्याय करत नाही. He will judge you based on what you did all your years. इतके वर्ष तू काय करत आला यावर आधारभूत परमेश्वर न्याय करेल. See, God will not forget the good things that you have done on this earth. या भूतलावर जे सत्कार्य तुम्ही केले आहेत परमेश्वराला त्याचा विसर कधी पडणार नाही. Just because you made one fault, He's not going to overlook the good things you have done for Him and His kingdom. तुमच्या हातून एखादी कोणती चूक घडली त्यामुळे देवासाठी आणि देवाच्या राज्यासाठी आतापर्यंत ज्या गोष्टी चांगल्या तुम्ही केल्या त्याकडे परमेश्वर दुर्लक्ष नाही करणार. Praise the Lord. Hallelujah. So keep on adding to your kitty तर the मग good works. चांगल्या गोष्टींची भरणा करत जा. Yes. हो. Keep on adding the good works in your चांगल्या kitty. चांगल्या गोष्टींची भरणा आपल्या जमापुंजीमध्ये करत जा. No good work will be overlooked by God. कारण कोणतेही चांगलं कार्य जे तुम्ही करत आहात देव त्याकडे दुर्लक्ष करणारच नाही. Praise the Lord. Hallelujah. Go on adding it. त्यामुळे भरत जा, त्याच्यामध्ये अधिक भर टाकत जा. You're praying, you're worshiping, your good deeds, you're serving for the kingdom, your sacrifices for the तुमचा Lord. त्याग, परमेश्वरासाठी तुमचं समर्पण, तुम्ही करत असलेली प्रार्थना, देवासाठी तुम्ही करत असलेली कार्य, तुमची सेवा, हे सगळं करत जा. तुमची sacrifice, तुमचा त्याग, all this will be counted. या सगळ्या गोष्टी हिशोबात धरण्यात येईल. But above पण त्याहून अधिक, त्याहून अधिक the most important factor, सर्वात महत्वाची गोष्ट God said, परमेश्वर म्हणाला, I saw that your heart has been prepared to seek me. मी पाहिलं तुझं हृदय माझ्या भजनी लागलं आहे. माझ्या शोध करण्यासाठी तुझं Praise हृदय लागलंय. God. I saw that your heart is towards me. मी पाहिलं की तुझं हृदय, तुझं मन माझ्यासाठी झटत आहे. Even in this folly, I am seeing that your heart is for me. ह्या मूर्खपणा तू केला, ह्या चुकीच्या गोष्टी केल्या तरी देखील तुझं हृदय माझ्यासाठी झटत आहे हे मी पाहिलंय. So what saved Jehoshaphat? आणि त्यामुळे योशफाट राजाचं तारण का झालं, का His वाचला? heart that sought God saved his heart and his life. त्याचं हृदय जे देवाला शोधणारं होतं त्या हृदयामुळे त्याचा जीव वाचला. What will save you now? मग आता तुम्हाला कोण वाचवेल आणि काय वाचवेल? Seeking God will save you. देवाला शोधत राहा तर वाचाल. Praise the Lord. हालेलुया. Keep on seeking God. शोधत राहा देवाला. Keep on inquiring God. देवाकडे चौकशी करत राहा. Keep on worshiping God. देवाची आराधना करतच राहा. Keep on seeking the will of God for your life. देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे हे शोधत राहा. Live in the fear of God. देवाच्या भयामध्ये राहा. Give God the first place. देवाला प्रथम स्थान द्या. Honor God's word. देवाच्या शब्दाचा आदर मान करा. Seek God in His word. त्याच्या शब्दामध्ये देवाला झटून शोधा. There may be weakness in you here and there. इकडे तिकडे कुठेतरी अशक्तपणा असेल There आपल्यात. may be follies in you here and there. इकडे तिकडे कुठेतरी चुका असेल. But what will stop God's judgment against you? परंतु देवाचा क्रोध आणि देवाचा न्याय होण्यापासून कोण परावृत्त करेल? Your seeking heart will. तुमचं हृदय जे देवाला झटून शोधणार आहे तेच. Praise the Lord. Hallelujah. See, here you see the preparation of a heart for definite spiritual progress. तुम्हाला माहित आहे इथे purpose. इथं दिसत आहे संकल्पानुसार जे योग्य प्रकारे प्रगती पथावर जाणारं हृदय Praise आपल्याला God. दिसत आहे. Your progress, तुमची प्रगती not in natural matters, नैसर्गिक पातळीवर नाही but spiritual matters, परंतु आध्यात्मिक प्रकरणामध्ये आध्यात्मिक पातळीवर. will soften God's eyes towards you. त्यामुळे देवाचे नेत्र तुमच्या प्रत्यर्थ मऊ होतात. Are you understanding? समजत आहे? Amen. No matter what wrong happens in your life, तुमच्या जीवनामध्ये कितीही चुकीचं घडलेलं असू द्या काही हरकत if you नाही. repent,
जर तुम्ही पश्चाताप and केला seek God आणि देवाला झटून and शोधलं prepare your heart आणि आपलं हृदय तयार केलं for getting back to God, देवाकडे परत for वळण्यासाठी, doing something right to God काहीतरी देवाच्या नजरेस अनुकूल करण्यासाठी, in your spiritual pursuits, आपल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये, God will forgive you. तर परमेश्वर नक्की तुम्हाला क्षमा करेल. God will look down upon mercy. परमेश्वर दयेच्या नजरेने तुमच्याकडे पाहिल. Praise the Lord. हालेलुया. That is the way you can attract Hey. God's attention towards you. अशा प्रकारे देवाचं लक्ष आपण स्वतःकडे खेचून घेऊ शकतो. It just doesn't happen by and by. असंच योगायोगाने होत नाही. It doesn't just happen that God just looks at you and says, "No, I want to have pity on you." असं काय होत नाही की देव तुमच्याकडे पाहतो आणि म्हणतो चल मी तुझ्यावर दया करतो. See, it's not, God is never driven by emotions and feelings. देव भावनेच्या आहारी जाऊन कधी चालत नाही. Amen. Amen. He is a purposeful God. तो संकल्प बाळगणारा, संकल्प पूर्ण करणारा देव He आहे. honors those people who honor His word. आणि जे देवाच्या शब्दाचा आदर करतात, देव त्यांचाच आदर करतो. We need to align ourselves with Him. तर आपण स्वतःला देवासोबत जुंपून घेतलं We पाहिजे. need to know what pleases Him and what doesn't please Him. आपण हे जाणून घेतलं पाहिजे देव कशाने प्रसन्न होतो आणि कशाने तो रुष्ट होतो. Praise the Lord. Amen. And then you can tap in those blessings for yourself. आणि मग स्वतःसाठी आपण ते आशीर्वाद प्राप्त करू शकतो. That is why, त्यामुळे though David was not perfect in many things, जरी दावीद अनेक गोष्टींमध्ये परिपूर्ण नव्हता, he found favor with God. तरी देखील देवाच्या नजरेत त्याला अनुग्रह मिळाला. Because he used to always seek God. कारण का देवाचा झटून शोध करायचा. He always sought to do the best for God. नेहमी असा शोधायचा, नेहमी संधी पाहायचा की मला देवासाठी काय चांगलं करता He येईल. tried his best to come out of all follies. आपल्या सर्व पतनातून, आपल्या सर्व मूर्खपणातून बाहेर पडण्याचा त्यांनी स्वतःच्या बाजूने पुरेपूर प्रयत्न केला. He had a soft heart. त्याचं हृदय सौम्य मऊ. He never went against those people also who went against him. जे लोक त्याच्या विरोधामध्ये उभे होते, दावीद त्यांच्या विरोधात कधीच गेला नाही. Because he had the fear of God in his heart. कारण का देवाचं हृदय आपल्या हृदयामध्ये बाळगून होता तो. Amen. The Amen. life of a prepared heart तयार असलेल्या हृदयाचं जीवन is not just resting in the spiritual laurels or the positions that brings forth in you. तुमच्यामध्ये जे पद किंवा आध्यात्मिक कृपादाने किंवा इतर सर्व गोष्टी येतात त्यामध्ये ते राहत नाही. You just don't rest in all the spiritual giftings that you carry, जे कृपादान तुम्ही घेऊन फिरतात त्यामध्येच ते राहत नाही. but in pressing forward, परंतु आपण पुढे चालत राहतो, pressing higher, पुढे पुढे प्रगती पथावर जात असतो. moving towards God, देवाच्या दिशेने आपण जात राहतो. having higher spiritual experiences with God. देवासोबत उच्च आध्यात्मिक अनुभव आपल्याला आपण घेत जातो. That pleases God. त्यामुळे देव प्रसन्न होतो. What strides you have taken to come closer to God? अशा कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही झटला ज्यामुळे देवाच्या जवळ तुम्ही आला? What changes you have brought about in your life that you may better seek God? तुम्ही देवाला अजून झटून शोधण्यासाठी आणि देवाचं सानिध्य जवळचं प्राप्त करण्यासाठी स्वतःमध्ये काय काय बदल केलेत? Praise God. See, Amen. all this is going to be taken into account. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या बाजूने आपण करतो ना त्याचा हिशोब देव करतो. Praise God. And He will Amen. not forget it. आणि देव हे कधी विसरणार नाही. That night when you prayed the whole night, ती रात्र, ज्या रात्री तुम्ही संपूर्ण रात्र प्रार्थनेमध्ये you spent घालवली, the whole night before God, देवापुढे संपूर्ण रात्र तुम्ही घालवली, He will not forget it. देव ती रात्र कधी विसरणार He नाही. will write it in His books. आपल्या वहीमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये ती रात्र तो नमूद करून The ठेवेल. day you forgave people, ज्या दिवशी तुम्ही लोकांना क्षमा केली, the day you didn't go against somebody, ज्या दिवशी तुम्ही एखाद्या विरुद्ध उठला नाही, the day you got natural opportunities to do some wicked things and you didn't do, नैसर्गिक पातळीवर काही दुष्ट कारवाई करण्याची तुम्हाला संधी मिळाली परंतु तरी देखील तुम्ही स्वतःला रोखलं, the sacrifices you have made, आणि जे त्याग आणि समर्पण तुम्ही केलं, God will not forget. देव या गोष्टींना कधी विसरणार He नाही. will not forget. देव कधीच विसरणार नाही. Because कारण whenever you commit a folly, जेव्हा केव्हा तुम्ही किंवा आपण मूर्खपणा आणि चूक करतो, the devil, who is the accuser of the brethren, will come to accuse you before God. देवापुढे जो बंधुजनांना दोष लावणारा सैतान, तो बंधुजनांना दोष लावण्यासाठी देवापुढे हजर होतो. But God says, पण देव म्हणतो, I will not look only what he has done today, but what he had been doing for me all these years. परमेश्वर म्हणतो, आज जी त्यांनी चूक केली त्याकडे मी पाहणार नाही. इतके वर्ष जे सातत्याने तो माझ्यासाठी चांगलं करत आला, मी त्याकडे लक्ष लावणार. Praise the Lord. हालेलुया. See, you know, during the time of Hezekiah, हिजकिया राजाच्या the कारकिर्दीमध्ये people came from far to partake in the Passover. वलांडण सण साजरा करण्यासाठी दूर दूरहून लोक आली. Now, many came.
अनेक लोक आली. Now they had to be sanctified to take part in the Passover. वलांडणाच्या सणामध्ये सहभागी होण्यासाठी शुद्धीकरण त्यांचं करणं गरजेचं They had होतं. to purify themselves. त्यांना स्वतःला शुद्ध करणे गरजेचं But होतं. the time was not enough, परंतु वेळ काय पुरेशी and नव्हती the priests were not in plenty. आणि याजक देखील त्या काळामध्ये तेवढे मुबलक नव्हते. So all the ceremonial cleansing was not done. तर विधीपूर्वक सर्व शुद्धीकरण त्या काळामध्ये पाहिजे तेवढं झालं नाही. According to the law, they could not partake in the Passover. आणि नियमशास्त्राप्रमाणे खरं पाहिलं असता वलांडणामध्ये मग त्यांनी सहभागी होता कामा But नये. what did Hezekiah do? मग हिजकिया राजाने काय केलं? Hezekiah just prayed to God, हिजकिया राजाने केवळ देवाजवळ प्रार्थना Lord, केली, forgive their sins. प्रभू त्यांच्या पापांची क्षमा कर, Forgive their sins. त्यांच्या पापांची तू क्षमा कर, Whatever they have done, you forgive them. जे काही त्यांनी आतापर्यंत केलं त्याबद्दल त्यांना क्षमा कर. They cannot observe this ceremonial cleansing now. आता ते शुद्धीकरणाचा विधी ते करू शकत नाही And so without that, they cannot take the Passover. आणि शुद्धीकरण केल्याशिवाय वलांडणामध्ये ते सहभागी होऊ शकत But नाही. you forgive them. पण तू तुझ्या बाजूने त्यांना क्षमा कर. On what basis? कोणत्या आधारावर? Because they had prepared their heart to seek you. त्याच्या मागचं कारण एकच आहे, प्रभू त्यांनी आपलं हृदय तुला शोधण्यासाठी तयार केलं आहे. Praise God. हालेलुया. Because they prepared their heart, they came all the way here, they prepared their heart to seek you. Just forgive them, and without the ceremonial cleansing, let them partake in the Passover lamb. प्रभू दुरून ते आले, केवळ तुला भेटण्यासाठी हृदय तयार करून आले, तुला भेटण्यासाठी वलांडण सणामध्ये सहभागी होण्यासाठी. तर विधी आता पूर्ण काय झालेला नाही, तर तुझ्याकडून पापांची क्षमा येऊ दे आणि Praise God. वलांडणात सहभागी होऊ दे. Praise God. God, हालेलुया. Bible says God heard him. आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली असं बायबल सांगतं. And God blessed them all. आणि परमेश्वराने सर्वांना आशीर्वाद दिला. See, though they didn't do certain things which was displeasing to God, everything got covered up because they sought God. आणि जरी त्यांनी अशा काही गोष्टी केल्या की ज्या देवाला अनुकूल नव्हत्या, तरी देखील देवाने त्या सगळ्या गोष्टी झागल्या आणि त्यांना आशीर्वाद Do दिला. you see the power of seeking God? तुम्ही पाहिलं का देवाला शोधण्यामागचं सामर्थ्य काय That आहे? God overlooks certain things. की परमेश्वर काही गोष्टींकडे दुर्लक्ष कानाडोळा करतो He will overlook even the law आणि परमेश्वर नियमशास्त्राकडे देखील कानाडोळा करेल. if you seek God. जर तुम्ही हृदयापासून देवाला शोधलं तर, If you seek God. जर तुम्ही देवाला शोधलं तर. That's why I've always been a seeker of God. त्यामुळे मी सदा सर्वदा देवाचा झटून शोध करणारा राहिलोय. 25 years I've been seeking God. गेले 25 वर्ष उलटले देवाचा झटून शोध करत आहे मी. Certain things I may not have done, काही गोष्टी कदाचित मी देखील केल्या नसेल, but पण seeking God covered it all. देवाचा शोध केल्यामुळे सगळं काही आच्छादिले आहे. Take this as a revelation today. आज हे प्रगटीकरण घ्या माझ्याकडून. There is power in seeking God. देवाचा शोध करण्यामागे सामर्थ्य आहे. There is power in worshiping God देवाची आराधना करण्यामागे सामर्थ्य आहे and doing the things of God. आणि देवाची कार्य करण्यामागे सामर्थ्य It's a आहे. powerful thing. ही सामर्थ्यशाली गोष्ट आहे. That means याचा अर्थ piety is advancing in divine knowledge and excellence. दैवी ज्ञानामध्ये आणि प्रगतीपथामध्ये आपली भक्तिमानपणा वाढत आहे. Which at times can override even certain ceremonial laws. आणि कधी कधी तो भक्तिमानपणा वेळ पडली तर नियमशास्त्रपूर्वक विधीवर देखील ते आच्छादन घालू शकतं. आमेन. It's powerful. हे सामर्थ्यशाली, It's powerful. हे सामर्थ्यशाली. That means, याचा अर्थ, that also means, याचा असा देखील अर्थ आहे, the heart that wanders away from God, that heart will die. जे हृदय देवापासून दूर जाताना इथं तिथं भटकत राहतं त्या हृदयाला मरण अटळ आहे. The heart that wanders away from God will die. जे हृदय देवापासून विभक्त होतं आणि इथे तिथे भटकत राहतं ते हृदयाला मरण अटळ आहे, ते मरणार. That is spiritual death. त्याला आध्यात्मिक मरण म्हणतात. Haven't you seen तुम्ही पाहिलंय ना, people who have stopped coming to church, they have literally, spiritually are dead. जे लोक चर्चला येत असताना अचानक बंद झाले, देवापासून दूर गेले, आध्यात्मिकरित्या ते मेलेत ना. Yes. And slowly, आणि हळूहळू the physical death catches up. शारीरिक मरण त्यांच्या जवळ येतं आणि त्यांना धरतं. Before they are ripe, the fruit falls. आणि पिकण्या अगोदरच ते फळ खाली पडतं.
Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? No matter what happens, मग काही घडलेलं असू द्या, काय हरकत नाही. never wander away from God. देवापासून विभक्त होऊन इकडे तिकडे भटकू नका. Seek God at all times. सदा सर्वदा झटून देवाचा शोध करत राहा. And if you return back to God, आणि जर तुम्ही देवाकडे पुन्हा वळला you will find life. तर तुम्हाला जीवन प्राप्त होईल. And after returning to God, आणि देवाकडे वळल्यानंतर continue seeking God. सातत्याने दररोज झटून देवाचा शोध करा. Seeking God for a believer should never die. बिलीवर विश्वासू व्यक्तीने देवाचा शोध करणे कधीही थांबता नाही आणि कधीही ते मरता कामा नाही. It should never stop. कधीही ते मरता कामा नाही आणि थांबता नाही. Let everything else stop. बाकी इतर गोष्टीही कोणत्याही थांबू द्या. Every other work can be kept pending. इतर कोणतंही काम आपण बाकी ठेवू शकतो. Seeking God work should never be kept pending. परंतु देवाचा झटून शोध करणे कधीही आपण बाकी ठेवलं नाही पाहिजे. ते काम कधीही असं बाकी ठेवलं नाही पाहिजे. पहिलं काम. Seeking God is powerful tool for blessing and healing. आरोग्यासाठी आणि आशीर्वादासाठी देवाचा झटून शोध करणे म्हणजे सामर्थ्यशाली शस्त्र आहे. Because कारण when Hezekiah prayed, जेव्हा हिजकियाने प्रार्थना केली, Lord forgive them. प्रभू त्यांना क्षमा कर Let them partake in the Passover. आणि त्यांना वलांडणाच्या सणामध्ये सहभागी होऊ दे. Because कारण they are seeking you. ते तुझा शोध करत आहेत. God was very happy. परमेश्वर अतिशय प्रसन्न झाला. God said, परमेश्वर then I म्हणाला, will bless them मी त्यांना आशीर्वाद देईल and I will heal them. आणि मी त्यांना आरोग्य देखील देईन. I will heal them. मी त्यांना रोगमुक्त करीन. It's very powerful. हे फार सामर्थ्यशाली आहे. Seeking God is very powerful. देवाचा शोध करणे म्हणजे सामर्थ्यशाली गोष्ट. Blessing and deliverance will be your portion. आशीर्वाद सुटका आपला वाटा बनतो. Seeking God will keep you away from wicked things. देवाचा शोध करत राहिला तर दुष्ट गोष्टीपासून आपण अलिप्त राहू. Seeking God will keep you away from bad company. देवाचा शोध करत राहिलो तर दुष्ट आणि वाईट लोकांपासून आपण अलिप्त राहू. Seeking God will freshen you and keep you fresh every day. देवाचा शोध करत राहिला तर रोज सदा सर्वदा ताजे तवाने तुम्ही राहाल. Seeking God will keep you away from hell. आणि देवाचा शोध करत राहिला तर नरकापासून आपण अलिप्त आणि दूर राहू. Amen. Solomon says शलोमोन म्हणाला in Proverbs 15 verse 24, नीतीसूत्र 15:24, the way of life is above to the wise, that he may depart from hell beneath. नीतीसूत्र 15:24, सुज्ञ इस्माने खाली अधोलोकात जाऊ नये म्हणून त्याचा जीवन मार्ग वर जातो. Are you getting it? समजत आहे? Read it once again. पुन्हा एकदा मी वाचतो. सुज्ञ इस्माने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवन मार्ग वर जातो. That's why I said, म्हणून मी नेहमी म्हणतो, wandering away from God is sure hell. देवापासून भटकून जर गेलो तर अधोलोक नरक अटळ आहे. Seeking God is sure heaven. आणि देवाचा शोध करत राहिलो तर स्वर्ग आपल्या हक्काचा आहे. Praise the Lord. हालेलुया. Never stop seeking God. कधीही देवाचा शोध करणे थांबवू नका. Stop seeking for the things of the world, but never stop seeking God. जगाच्या गोष्टी मागे लागणे थांबवा. देवा पाहिजे मागे तर लागणे थांबवा. पाहिजे वेळ पडली तर थांबवा, पण देवा मागे जरी वेळ आली तरी थांबायचं नाही. This verse is very powerful. कारण हे वचन फार सामर्थ्यशाली आहे. It means wise are those people who follow a road that leads upward to life. कारण देवाचं वचन सांगतं नीतीसूत्र 15:24 मध्ये, सुज्ञ इस्माने खाली अधोलोकात जाऊ नये म्हणून त्याचा जीवन मार्ग वर जातो. Amen. Amen. That is the road that is leading upward life. कारण तो असा मार्ग आहे जो वर जाणारा आहे, जीवनाकडे जाणार And आहे. if you are being led in the upward life, surely you are going to be away from the downward life. आणि जर तुम्ही या मार्गावर वर वर जात असाल, जीवनी मार्गावर वर वर जात असाल, तर अधोलोकाच्या खालच्या मार्गापासून तुम्ही दूर जात आहात. When you are on the road of life, जेव्हा तुम्ही जीवनी मार्गावर असता, how can death be your portion? तर मग मरण तुमचा वाटा कसा काय बनेल? It cannot be your portion. मरण तुमचा वाटा बनू शकणार नाही. Death comes to those people who walk in the path of death. जे मरणाच्या मार्गामध्ये चालतात, मरण त्यांच्या वाटा बनतो. If you are walking in the path of life, death
cannot be your portion. परंतु जर तुम्ही जीवनी मार्गामध्ये चालत असाल तर मरण तुमचा वाटा कसा काय बनेल? If you want to keep yourself away from hell जर तुम्हाला स्वतःला अधोलोकापासून दूर ठेवायचं असेल and grave आणि and death, आणि कबरेपासून मरणापासून दूर ठेवायचं असेल then seek God. तर देवाला झटून शोधा. Then seek God. मग देवाला झटून शोधा. Do you see the benefits of seeking God? पाहिलं देवाला झटून शोधण्यामागचे फायदे? I don't know about you, मला तुमच्याविषयी but माहिती I नाही, seek God every पण day. मी रोज आणि रोज देवाला झटून शोधतो. Every day. रोज I worship Him every मी day. रोज प्रभूची आराधना करतो. I talk to Him every मी day. रोज देवासोबत बोलतो. I meet Him every मी day. रोज देवाला भेटतो. No matter what happens, काही घडो काय हरकत I'm नाही, not bothered. मला त्याची पर्वा नाही. I have to have the fill of my God first. अगोदर देवाचा भरणा मी प्राप्त करून घेणं गरजेचं आहे I मला. just want to see whether I am in line with God, I am pleasing Him or not. मला केवळ पहिल्या प्राधान्यावर हे तपासावं लागतं आणि मी तपासतो की मी देवाला प्रसन्न करत आहे ना, देवाला जुंपून मी घेतलं आहे ना, His name has to be in my mouth. त्याचं नाव माझ्या मुखामध्ये सर्वदा असलंच Every पाहिजे. day, every time. रोज सदा सर्वदा प्रत्येक वेळी. Because only the wise will guard the upward life. कारण सुज्ञ इसमच केवळ जीवनाच्या वर मार्गावर जातो He will only regard the upward life. आणि तो जीवनाच्या मार्गाकडे लक्ष ठेवेल. And when a person is regarding the upward life, surely he will be disregarding the attainment of this worldly life. आणि जो व्यक्ती जीवनी मार्गाकडे लक्ष ठेवून असतो ना, खात्रीपूर्वक तो व्यक्ती जगिक गोष्टींकडे तेवढं लक्ष लावणारच नाही. You cannot love two masters. कारण दोन धन्यांवर आपण प्रीती नाही करू शकत. You cannot serve two masters. दोन धन्यांची सेवा एकाच वेळी नाही करता येत. You will love one and hate the other. तुम्ही एकावर प्रीती कराल, दुसऱ्याचा द्वेष The कराल. more you love and the more you are in the pursuit of the upper life, the lower life will automatically go away and will have less pride. जीवनी मार्ग जितका अधिक तुम्हाला प्रिय वाटेल, जीवनी मार्गावर जितका अधिक तुम्ही पुढे पुढे चालाल, तितकं अधिक प्रीती आणि तितकं अधिक तिरस्कार आणि तितके अधिक दूर तुम्ही खालच्या मार्गापासून जाल. People don't have the upward life, that's why they are so much soaked in the lower life. लोकांकडे जीवनाचा वर मार्ग नाही, त्यामुळे खालच्या पातळीच्या जीवनावर ते भिजून गेलेले, बुडालेले. Didn't the prophet Amos say to the children of Israel? इस्रायली संतानाला आमोस संदेष्टा म्हणाला ना, In Amos 5 verse 4, आमोस 5:4 मध्ये he said, God is saying, आणि तो म्हणाला की परमेश्वर म्हणत आहे, seek me and you shall live. माझा शोध करा म्हणजे तुम्ही जगाल. Praise the Lord. Hallelujah. God is saying it. परमेश्वर म्हणत आहे, You want to live? तुम्हाला जगायचंय, You want to be happy? तुम्हाला आनंदी You want to व्हायचंय, be blessed? तुम्हाला आशीर्वादित You want to be व्हायचंय, healed? तुम्हाला आरोग्य प्राप्त You want to go करायचंय, to heaven? तुम्हाला स्वर्गात जायचंय, Seek me. माझा शोध करा. He didn't say seek the things of the world. असं नाही म्हणाला की जगिक गोष्टी शोधा. नाही, He just said seek God. केवळ म्हणाला देवाचा शोध करा, Seek me. मला शोधा. Seek me. देव म्हणाला मला शोधा And you shall live. आणि मग तुम्ही जगा. In verse 6 he says, Amos says, आमोस म्हणाला seek the Lord and you shall live. परमेश्वरा शरण जा म्हणजे वाचाल, परमेश्वराला शोधा म्हणजे जगा. And then further he says, आणि पुढे लिहिलं आहे, seek him that maketh the 7 stars and Orion and turneth the shadow of death into morning and maketh the day dark with night, that calls for the waters of the sea and pours them out upon the face of the earth. The Lord is his name. आमोस 5:8, ज्याने कृतिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली, तो निबिड अंधकाराची प्रभात करीतो व दिवसाची काळोखी रात्र करीतो, जो समुद्राच्या जलास बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओतितो, त्याचे नाम परमेश्वर हे होय. Praise the Lord. हालेलुया. So Paul says, तर पॉल म्हणतो, if you are therefore risen with Christ, जर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये पुनरुत्थित आहात, seek for the things that are above. तर ज्या गोष्टी वरच्या आहेत त्याचा झटून शोध करा. He says तो in म्हणाला Colossians 3 कलसेकरस पत्र 3:2 verses onward, आणि 1 त्याच्या onwards, I think. एक पासून पुढे कलसेकरस Seek those things which are above. ज्या वरच्या गोष्टी आहेत त्याकडे आपलं चित्त लावा. वरच्या गोष्टी. वरच्या गोष्टी. Amen. आमेन. He didn't say असं नाही म्हणाला seek the things of the world. जगिक गोष्टी शोधा, वरच्या गोष्टी. वरील गोष्टींकडे चित्त लावा, वरील गोष्टी शोधा.
You need to set your minds in such a way अशा प्रकारे आपलं मन आपण बसवलं पाहिजे that you are now thinking about heaven, की केवळ तुम्ही स्वर्गीय गोष्टींचाच विचार करता, thinking about God, केवळ देवाचा विचार करता, thinking about spiritual matters. केवळ आध्यात्मिक गोष्टींचाच विचार करत आहात. Because our eyes have been so much practicing itself to seek for the lower things that now our necks are strained. I mean, you get a real strain to look up. कारण आपल्या डोळ्यांना जगिक गोष्टींचा शोध करण्याकडे, त्याकडे लक्ष लावण्याकडे एवढी सवय लागली आणि आपली मान एवढी ताठ झाली की वर करणे म्हणजे फार अवघड जातं. Amen. Amen. आपण बोलतो मान मी खाली करू शकतो, वर केलं तर दुखतं. See, because we are so used to looking down that now our necks don't want to look up. आपल्याला खाली पाहण्याची इतकी सवय झाली की मानेच्या नसा आखडलेल्या आहेत, वर पाहता येत नाही आपल्याला. But after we become believers, परंतु जेव्हा आपण बिलीवर बनतो, we have to look up. आपण वर पाहिलं पाहिजे. Amen. Amen. We have to look more up than down. आपण वर अधिक पाहिलं पाहिजे, खाली कमी. See, I'm not talking, it doesn't say in the natural sense that now you have to fix your eye. मी नैसर्गिक पातळीवर म्हणत नाही की वर पाहतच बसायचं, Amen. Others you'll fall. नाही तर मग तुम्ही पडाल. He's speaking about setting your minds above. पॉल आपल्याला सांगत आहे की आपलं मन, आपलं चित्त वरील गोष्टींकडे And लावा. that's a strong statement, isn't it? आणि हे फार खंबीर विधान आहे. That means we need to go beyond this earthly life. याचा अर्थ काय की या भौतिक जीवनाच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. There is life beyond this earthly life. या भौतिक आणि नैसर्गिक जीवनाच्या पलीकडे जीवन आहे. There is other life. There is other world. अजून एक जग आहे, अजून एक जीवन आहे पलीकडे. Now that is difficult, if you see in a practical way. आता वास्तविक दृष्टिकोनाने जर का आपण पाहू लागलो, म्हणजे स्वाभाविक दृष्टिकोनाने जर पाहू लागलो, तर हे फार अवघड आहे समजून घ्यायला. Because people who live in this world, कारण जे लोक या जगामध्ये जगतात, they cannot see beyond the earth. त्यांना पृथ्वी तलाच्या पलीकडे त्यांना दिसत नाही. Because the earth is so big कारण ही पृथ्वी एवढी मोठी आहे that we cannot see beyond the earth. की पृथ्वी पलीकडे काय आहे हे आपल्याला दिसत नाही. Amen? Amen. So our focus is only on this earth and the needs we have in our lives. तर आपल्या जीवनामध्ये काय आपल्या गरजा आहेत आणि या भूतलावर कोणत्या गोष्टी आहेत याकडेच आपलं लक्ष So लागलेलं people's असतं. life is just circulating around food, clothing and तर shelter. मग लोकांचं जीवन गरगर कशा भोवती फिरतं? अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा. Amen? Amen. And luxury and earthly things. जगातलं ऐश्वर्य, जगातल्या सुखाच्या गोष्टी. But if we can rise, परंतु जर आपण वर उठलो, you can visualize even the heavenly things. तर मग स्वर्गीय गोष्टी देखील आपण आपल्या दृष्टीपुढे आणू शकतो. Amen? In the Amen. natural you cannot rise. नैसर्गिक रित्या त्या पातळीवर आपण वर नाही जाऊ शकत. Like you must have seen in the photographs. जसं तुम्ही फोटोमध्ये पाहिलं असेल, फोटोग्राफ्स मध्ये The photos taken of the whole earth. जसं फोटो असा संपूर्ण पृथ्वीचा घेतलेला आहे, But it has never been taken from the earth. पण पृथ्वीवरून तो काही घेतलेला नाहीये. Amen. Amen. Like if somebody clicks your photograph or my photographs, it is being clicked from the earth. समजा तुमचा माझा फोटो काढला तर पृथ्वीवर उभं राहूनच काढलेला आहे ते. But of the earth, पण पृथ्वीचा फोटो, no photograph has been clicked from the earth. पृथ्वीवर उभा राहून पृथ्वीचा सबंध पृथ्वीचा फोटो कुणीच नाही See, काढला. we don't realize this. आपल्याला याची जाणीव होत नाही. A little portion of it, the slant of the earth, you can capture. पृथ्वीचा काही भाग, थोडका काही भाग आपण फोटो त्याचा काढू शकतो. Amen. Amen. But the full earth, पण पूर्ण पृथ्वी, गोलाकार पृथ्वी, you cannot click a photograph. आपण त्याचा पुरेपूर जसा आहे तसा फोटो नाही काढू So how शकत. do we have photographs of the earth and the moon together very close? तर मग आपण असे छायाचित्र कसे काय पाहतो की पृथ्वी आणि चंद्र अगदी जवळ आहेत. It is the goodness of the satellite that is gone above the earth. From there it has clicked the earth and the moon together. तर आता हा चांगुलपणा आहे की सॅटेलाइट वर गेलेले आहेत आणि मग वर गेल्यानंतर मग त्यांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर जे आहे ते आपल्याला दाखवलं फोटोद्वारे. Praise the Lord. Amen. And so all these photographs have been clicked from above. तर आता हे सगळे जे फोटोग्राफ आहेत ना, ते सगळे वरून त्याचं छायाचित्र काढलेलं No आहे. matter how good a photographer is, मग आता फोटोग्राफर किती चांगला असू द्या, काही फरक he नाही पडत. cannot take the full earth photo and next to it the full moon. He cannot. पूर्ण पृथ्वीचा फोटो आणि पूर्ण चंद्राचा फोटो तो घेऊच नाही शकत. You may stand at the North Pole, South Pole, on the equator, anywhere of the earth. You cannot click the whole पृथ्वीच्या earth. उत्तर भागावर, दक्षिण भागावर किंवा कोणत्याही पातळीवर तुम्ही उभे राहिला तरी देखील आपल्याला पृथ्वीचा पूर्ण फोटो काढता येणार You नाही. need to go out. तुम्हाला वर जाण्याचीच गरज आहे.
Amen. Amen. Even so, we need to rise up. अगदी त्याच प्रकारे आपल्याला देखील वर जाण्याची We need to गरज go आहे. higher. आपण उच्च झालं पाहिजे. We need to visualize. आपण तो दृष्टांत डोळ्यापुढे बाळगला We need पाहिजे. to dream. आपण स्वप्न पाहिले पाहिजे. Our mind should be set up. आपलं मन वरच्या गोष्टींकडे लागलं पाहिजे. Praise the Lord. Your हालेलुया. soul and your spirit should rise up. आपला now. जीव आपला आत्मा असा वर उचलला गेला पाहिजे. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता you rise above the earth. तेव्हा या भूतलावरून तुम्ही वर उचलल्या When you जाता. see God, जेव्हा तुम्ही प्रभूचा शोध your करता mind rises higher than the तेव्हा earth. तुमचं मन या भूतलावरून भौतिक गोष्टीवरून निघून वरच्या गोष्टींकडे लागल्या Then जातं. God reveals many things to आणि you. मग परमेश्वर भरपूर गोष्टी तुम्हाला He प्रगट tells करतो. you what is important. परमेश्वर तुम्हाला सांगतो काय महत्वाचं आहे. He even reveals the importance of your life. परमेश्वर तुमच्या जीवनाचं महत्व देखील तुम्हाला प्रगट करतो. He will show you the importance of eternity. परमेश्वर सनातनाचं महत्व तुम्हाला प्रगट करतो. Praise God. Amen. And that's why you see most of the saints in the Bible, the patriarchs, they were so heavenly minded that they had no much touch of the earth. आणि त्यामुळे या बायबलमध्ये जे इतके संत होऊन गेलेले आहेत त्यांचं मन कशा प्रकारे देवाकडे देवाच्या गोष्टींकडे लागलेलं आपल्याला दिसत आहे आणि भूतलावरील गोष्टींकडे त्यांचं मन पाहिजे तितकं लागलं नाही. Let your heart see God and you shall live. तर तुमचं हृदय देवाचा झटून शोध करावा म्हणजे तुम्ही जगाल. Because the heart has set its focus on many things of the world. कारण आपल्या अंतःकरणाने जगिक अनेक गोष्टींकडे लक्ष लावून ठेवलेलं आहे. A heart desires many things of the world. जे आपल्या अंतःकरणाला जगातल्या अनेक गोष्टी हव्याशा वाटतात. And it has sought for the earthly things early in life. आपण अगोदर भूतलावरील अनेक गोष्टींच्या मागे झटून लागलोय And eagerly it seeks for the things of the world. आणि जगिक गोष्टींच्या मागे हे हृदय आस्थेने लागलेले आहे. Every heart seeks after the things of the world. प्रत्येक हृदय जगिक गोष्टींच्या मागे झटून लागतं. It desires. त्याची आस्था असते, It इच्छा, craves. तिची आस्था असते, हाव It chases after the possessions of the things of जगातील the world. गोष्टी, जगातील मालमत्ता याच्या मागे आपलं हृदय असं लागलेलं असतं. And once those things are in the possession of the heart, आणि एकदा का त्या गोष्टी हृदयामध्ये सामावल्या it does not afford full delight to the heart. तर मग ते हृदय आनंदी राहत नाही. Yes. That which it had anticipated while chasing, after receiving, it Amen. does not have the fullness of joy. लक्षात घ्या, जे हृदय जगिक गोष्टींच्या मागे अगोदर झटून लागलेलं असतं त्या गोष्टी जर का हृदयामध्ये आल्या तरी देखील त्या हृदयाला पुरेपूर परिपूर्ण आनंद मिळत नाही. Yes. The delight is only when it is chasing. आनंदी हृदय कधी असतं जेव्हा ते त्या गोष्टींच्या मागे लागलेलं असतं तेव्हाच. Once it comes in the hand, पण एकदा का ते आपल्या हातामध्ये पडलं man loses his joy. तेव्हा माणसाचा आनंद माणूस स्वतः गमवतो. He's not satisfied. त्याला समाधान काही मिळत नाही. See, if you are satisfied, you wouldn't again go for other things. जर तुम्ही समाधानी असता तर एक मिळाल्यानंतर दुसऱ्या गोष्टीच्या मागे का लागला असता. Are you understanding? समजत आहे. The joy is in the pursuit. The joy is not in the receiving. आनंद मागे लागण्यामध्ये, आनंद प्राप्त झाल्यामध्ये नाहीये. And this is the truth. आणि हे सत्य आहे. And though many times it looks that the heart has attained many things, आणि जरी अनेक वेळेला असं दिसून येतं की हृदयाने भरपूर काही मिळवलेलं आहे. because our heart struggles to get things. कारण हृदय झटतं गोष्टी प्राप्त करण्यासाठी. It craves, हाव करतं, it desires, त्याची लालसा निर्माण It होते, works. ते काम करतं हृदय overworks, आणि जास्तीचं काबाड कष्ट करतं. day and night. रात्रंदिवस हृदय नुसतं लालसेने काबाड कष्ट करत असतं. That particular thing, we go after it ती विशिष्ट गोष्ट त्याच्या मागे आपण लागतो. because we have a desire. Anticipation is always a joy. कारण अपेक्षा असती, अपेक्षा नेहमी आनंद देणारी असती, त्यामुळे इच्छा निर्माण होतात. उद्या मी जाणार कुठं फिरायला. Once you go out and enjoy and come back, joy is gone. एकदा का तुम्ही बाहेर गेला, फिरला, मजा केली, आनंद गेला. The joy is only in anticipation. म्हणजे आनंद कशात? केवळ अपेक्षेमध्ये. Amen. Amen. Because once it achieves, कारण एकदा का ते प्राप्त झालं it looks at those things तर मग त्या गोष्टी जणू अशा दिसतात. and it says, I am not fully repaid for all my earnest desire and the chasing after it. आणि मग त्या गोष्टीकडे पाहून हृदय म्हणतं
तुला तर मी मिळवलं, पण तुला मिळवून जो आनंद मला हवा होता आणि जी व्याकुळता माझ्यामध्ये होती पूर्ण करण्यासाठी, समाधानी करण्यासाठी, ती मला तुझ्याकडून काही मिळाली नाही. आमेन. My labor for you has Mas- not completed my joy. माझे कष्ट जे मी तुझ्यासाठी घेतले त्यामुळे माझा आनंद काही पूर्ण झाला नाही, Are you understand? असं हृदय त्या गोष्टींना म्हणतं. It doesn't really say it, but that's what you can see it from a person's life when he is now searching for other things. असं काय प्रत्यक्षात हृदय बोलत नाही, परंतु त्या व्यक्तीच्या जीवनाच्या चालचलणुकीवरून आपल्याला दिसून येतं, जेव्हा त्या व्यक्तीला ती गोष्ट मिळाल्यानंतर देखील दुसऱ्या गोष्टीच्या मागे तो लागतो. Because those things become stale. कारण त्या गोष्टी मग त्याच्यासाठी दुर्गंध बनतात. Why this happens? का असं होतं? Because your heart is bigger than that thing. कारण तुमचं हृदय त्या गोष्टींपेक्षा विशाल आहे. Yes. आमेन. Your heart is bigger. तुमचं हृदय विशाल आहे. Your heart can never fully enjoy the things of the world. या जगातील गोष्टींमध्ये तुमचं हृदय पुरेपूर आनंद घेऊ नाही शकत. Amen. आमेन. Sometimes कधी कधी those things that you anticipate ज्या गोष्टींची आपण अपेक्षा करतो are greater than those things received. त्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्यात त्याच्यापेक्षा मोठ्या असतात. Amen. आमेन. Those things, those chasing things, ज्या गोष्टींच्या मागे आपण लागतोय, those things that you anticipate ज्या गोष्टींची आपण अपेक्षा करतोय, is greater than those things that comes into realization. त्या गोष्टी मोठ्या असतात, परंतु प्रत्यक्षात आल्यानंतर त्या कमी भासतात. It's not getting in there that is the pleasure, but it is going, the route to it is the pleasure. तर लक्षात घ्या मी काय म्हणतो, त्या दिशेने जाण्यामध्ये आनंद आहे, परंतु ते प्राप्त केल्यानंतर आनंद नाहीये. There is a joy in chasing it, not receiving it. मागे लागण्यामध्ये आनंद वाटतो खरा, मिळाल्यानंतर तो आनंद विलयास जातो. ही मुलीशीच मी लग्न करणार, ती कुणाचं होणार नाही, फक्त माझं होणार. And then you dream and dream and dream. मग आपण स्वप्न रंगवतो. रंगवतो असं करतो. Once she gets married, हा झालं काय. See? Then we say, मग आपण म्हणतो what happened to this man? काय झालं या माणसाला? The wife say, मग पत्नी म्हणते before the marriage, लग्नापूर्वी he was ready to break stars and bring it for me. तो माझ्यासाठी चांद तारे तोडून आणायला तयार होता. आता मी म्हणतो भाजी आणत नाही. Joy is in chasing, joy is not in receiving. आनंद मागे लागण्यामध्ये आहे, आनंद मिळाल्यानंतर नाही. I've seen it. मी पाहिलंय. Solomon had seen it. शल्मोनाने पाहिलं He said, I chased after the wind. आणि तो म्हणाला मी वाऱ्यामागे धावलो, I got everything. मला सगळं काही I मिळालं. tried everything under the sun. या भूतलावर या सूर्याखाली प्रत्येक गोष्टीची पारख मी केली. When did he say it is vanity? आणि तो कधी म्हणाला हे सगळं व्यर्थ आहे? After receiving it. हातात मिळाल्यानंतर म्हणाला व्यर्थ आहे. By chasing it, he enjoyed it. मागे लागत असताना त्याला आनंद मिळाला. By receiving it, he said vanity. हातात मिळाल्यानंतर म्हणाला व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. The devil glorifies the chasing. सैतान मागे लागण्याला अजून उंच करतो, गौरव करतो. Yes. In the anticipation, he puts more joy. अपेक्षेमध्ये सैतान अजून आनंद टाकतो. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. You know, like in abroad, परदेशात there are beautiful rivers, फार सुंदर सुंदर नद्या very आहेत clean rivers, आणि फार स्वच्छ. and there are lots of fish in the rivers. त्या नद्यांमध्ये भरपूर मासे And the fishermen, आणि मासेमारी करणारे they take their small boats. ते आपली छोटीशी नाव घेतात One lazy afternoon, they take their fishing line, आणि मग एका दुपारच्या वेळी आपलं मग जाळं घेतात, fishing rod, ते काठी घेतात. जाळं घेत नाही. They take that fishing rod, त्या मासेमारी करण्याचं गळ टाकण्याचं काठी घेतात they go out into the river, आणि मग नदीमध्ये जातात.
They sit lazily there, आणि तिथं बसतात आळशासारखे. waiting for one fish to bite. एक मासा त्या गळाला लागेल अशी वाट पाहत. After a long time, आणि मग बराच वेळानंतर one fish takes the bite एक मासा त्या गळाला लागतो and it pulls. आणि मग ती दोर ओढतो. And then they pull. आणि मग दुसऱ्या बाजूने And हे the fish ओढतात. pulls. आणि मग मासा ओढतो. And then they release, and then they pull, then आणि they मग release, and they pull. थोडीशी ढील देतात, परत ओढतात, थोडीशी ढील देतात, परत ओढतात. And they enjoy it. आणि मग त्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. And once they pull the fish out, आणि एकदा का त्या माशाला त्यांनी बाहेर काढलं, they see the fish, ते पाहतात तो मासा, huge fish. असा जाड मासा, Beautiful मोठा, fish. फार सुंदर मासा. They enjoy it. आणि त्या मासाला पाहून आनंद मिळतो. Afterwards, मग थोड्या वेळाने remove the hook, त्यातून ते गळ काढतात put it back in the water. आणि पुन्हा ते गळ पाण्यामध्ये. They are not there for making business. ते काय व्यवसाय करण्यासाठी नाहीये. The joy is in the pursuit, आनंद कशात आहे? मागे लागण्यामध्ये, शोधण्यामध्ये. त्या the chasing after. म्हणजे त्याच्या मागे लागण्यामध्ये. Once they get the fish, they put it back in एकदा the का water. तो मासा मिळाला की परत पाण्यामध्ये टाक. Here they sell it and all. Abroad they don't do that. आता इथं मासा मिळाला की लगेच रस्त्याच्या कडेला बसतात विकायला. तिथं नाही तसं. leave परदेशात it नाही. back. ते परत मासा पाण्यात टाकतात. It's just a craving, a desire. म्हणजे काय? हृदयाची इच्छा. Amen? Amen. Because they have enough money. कारण पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे. They have enough money. But that पैसा brings them भरपूर. pleasure. पण त्यामध्ये त्यांना सुख मिळतं, आनंद मिळतो. Praise the Lord. Amen. See, they are instigated by that joy they get while chasing after the fish. मासे धरण्यामागे लागताना जो आनंद मिळतो त्यामुळे ते प्रवृत्त होतात अजून. Amen. The love is in the pursuit, not the receiving of the fish in the hand मासा and buying it and selling it in the market. No. मासा हातामध्ये मिळाला आणि आता तो बाजारामध्ये मी जाऊन विकणार, त्यामध्ये त्यांना आनंद नाही. मासे धरण्यामागे त्यांना आनंद आहे. Anything in the world कोणतीही गोष्ट जगातील that is chased after ज्या गोष्टी मागे धावल्या जातं and is brought forth आणि मग ती प्राप्त करण्यात येते, loses its charm after some time. प्राप्त झाल्यानंतर कालांतराने त्याच्यातला रस निघून जातो. Don't waste your time in Amen. chasing after things which don't value you much. ज्या गोष्टी तुम्हाला मोल देत नाही त्या गोष्टींच्या मागे जाऊन जाऊन लागून आपली मोलवान वेळ वाया घालवू नका. Amen. Amen. Things which are of eternal value, ज्या गोष्टी सनातन मोलाच्या आहेत you can chase after it. त्या गोष्टींच्या मागे तुम्ही लागू शकता. Let us not waste our time on things that will never give you joy. ज्या गोष्टी आपल्याला कधीच आनंद देणार नाही त्या गोष्टींच्या मागे लागून वेळ का वाया घालवायचा. Amen. Amen. Because never man said that I tried for it and I got it, now this is it. कारण असा कोणताही माणूस कधी म्हणला नाही की मी एवढा झटलो त्यानंतर मला मिळाले आणि बस जीवन सार्थक झालं. And now there is no more desire in me. आता माझ्या जीवनामध्ये अजून कोणती इच्छा नाही. He has to eat up his own words because after some time the desire comes back. आणि जे शब्द तो बोलतो पुन्हा ते शब्द त्याला खावे लागतात कारण कालांतराने त्याच्या हृदयामध्ये इच्छा पुन्हा जाग्या होतात. Because now he will desire for something else. कारण आता त्याच्या हृदयामध्ये दुसऱ्या गोष्टीसाठी इच्छा निर्माण And होते. if that is brought forth into realization, then his desire will be for the third thing. आणि एकदा का ती गोष्ट ज्याची इच्छा त्यांनी बाळगली त्याला प्राप्त झाल्यानंतर अजून तिसऱ्या गोष्टी मागे त्याचं हृदय जातं. Why? का? Because his heart is bigger. त्याचं हृदय मोठं आहे म्हणून. Your heart is very big. तुमचं हृदय फार मोठं आहे. Your heart is bigger than the world. तुमचं हृदय जगापेक्षा फार मोठं आहे. And all the things of the world. आणि जगातील सर्व गोष्टींपेक्षा Your heart is bigger. तुमचं हृदय मोठं आहे. If it was not bigger, जर ते मोठं नसतं we wouldn't have had many desires. तर मग इतक्या विपुल इच्छा आपल्यामध्ये सामावल्याच नसतात. Because if one desire is fulfilled, it should have stopped. कारण एकदा का एक इच्छा पूर्ण झाली की मग तिथे ती इच्छा थांबली पाहिजे Look होती. at the scientists. आता शास्त्रज्ञांकडे They have पहा. worked hard every day रोज ते कष्ट करतात. to solve one theory or whatever. एक काही जे काही प्रकरण आहे त्यांच्या हातामध्ये ते पूर्ण करण्यासाठी And after years and years of struggle and आणि learning, वर्षोनवर्ष त्यावर अभ्यास करून आणि सगळे Studying. आणि विज्ञान अभ्यास वगैरे करून then they bring forth some amazing discovery. मग काहीतरी संशोधन ते आणतात And then they bring it forth in the world. आणि मग जगामध्ये ते सगळं सादर करतात. They rejoice for 2 days. आणि मग 2 दिवस ते आनंद साजरा करतात. After that, मग त्यानंतर they pursue for another discovery. अजून एक संशोधन करण्यासाठी ते चालतात. Never satisfied. कधी समाधानी होत नाही. Man will never be satisfied. माणूस कधी समाधानी होणार नाही.
Look at a person who studies and studies and studies. जो व्यक्ती अभ्यास करतो अभ्यास करतो अभ्यास करतो He says, अशा I have got व्यक्तीकडे my degree. आणि तो म्हणतो मला डिग्री मिळाली, After this, nothing more. आता यानंतर काही नाही झालं. But then, पण he त्यानंतर wants to study more. अजून अभ्यास He करण्याची wants to इच्छा, study more. अजून अभ्यास करण्याची, More and more and more. अजून अभ्यास अजून अभ्यास. One goal is achieved, he wants another goal. एक ध्येय साध्य केलं की अजून दुसरं ध्येय साध्य Because man करायला is निघाला. never satisfied. कारण माणसाला कधी समाधान मिळतच नाही, Not before, not after. पूर्वी देखील नाही आणि मागावून देखील मिळत नाही. Even the physicians, डॉक्टर देखील पहा, they must have mastered in discovering one disease and its medicine. एखाद्या औषधाविषयी किंवा एका रोगाविषयी ते तज्ञ जरी असेल Yet they are not satisfied. तरी देखील त्यांना समाधान मिळत They नाही. say, no, I have to now find out about another disease. आणि मग ते म्हणतात की अजून दुसऱ्या रोगाविषयी मला तज्ञ बनायचंय. What is it? ते काय आहे? It's all pursuit towards God, but they don't know. ते काय आहे? देवा प्रित्यर्थ ते चालत आहेत, ते मागे लागत आहेत, परंतु त्यांना समजत नाही. And it is so with any profession. आणि ते इतर कोणत्याही पेशेमध्ये लागू आहे. You're a doctor or a nurse or a teacher or a politician. तुम्ही राजकारणी असो किंवा डॉक्टर असा किंवा मग टीचर असो किंवा मग इतर कोणताही पेशा We असो, may have mastered in one area, then we want to master in another area. एका भागामध्ये जर का तुम्ही मास्टरी केली असेल तर दुसऱ्या भागामध्ये मास्टरी करण्याची इच्छा होते. Amen? Amen. We may have ascended to the topmost of mental realization. मानसिक संतुलनाच्या आणि मानसिक जाणीवीच्या अगदी उच्च पातळीवर जरी गेलो A असेल, mental position, very high. उच्च पातळीवर, मानसिक उच्च पातळीवर, A person may say, I know everything now under the sun. आणि तो म्हणत असेल की या सूर्याखाली सर्व गोष्टींचं ज्ञान मला आहे. Everything. I know it's not possible, but even if a man reaches to that place and says, I know everything under the sun. मला हे माहित आहे की हे शक्य नाही, परंतु एखादा व्यक्ती जर असा उभा राहिला आणि म्हणाला की या सूर्याखालच्या गोष्टींचं सर्व ज्ञान मला ठाऊक आहे, Yet, तरी देखील he is not satisfied. त्याला समाधान काय मिळत नाही. He will look up to the sun. तो सूर्याकडे पाहिल. आता मी सनचा शोध करतो कसं झालं ते. Not satisfied. समाधान मिळत नाही, Never satisfied. कधी समाधानी होत नाही, Never satisfied. कधीही समाधानी Let होत me नाही. study more on the stars now. मला आता ताऱ्यांचा अभ्यास अजून करू द्या. But there are billions and billions of stars. You have got just 80 years to live. करोडो 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 तारे, 80 वर्ष हातात जेमतेम जगायला आहे. Do you see the vanity of much knowledge? म्हणजे आता अधिक ज्ञानाचा व्यर्थपणा किती मोठा आहे तो पाहिला But तुम्ही. do you see also the wisdom of God? परंतु यामध्ये देवाचं अगाध ज्ञान देखील किती आहे हे दिसत आहे ना. Amen. इमेन. Wisdom of God is in knowing God. देवाचं ज्ञान यामध्येच आहे की देवाला ओळखणे. Praise the Lord. Amen. You know Alexander the Great. अलेक्झांडर द ग्रेट, तुम्हाला माहित He आहे, conquered the world. त्याने जगावर मात केली. He conquered the world. जगावर मात केली. That's why he's called Alexander the Great. त्यामुळेच तर त्याला अलेक्झांडर दी ग्रेट असं म्हणतात. But he wept. पण तरी देखील त्यांनी शोक केला. Why? का? He said there are no more worlds to conquer. आणि तो म्हणाला की आता जगच उरलं नाही की ज्यावर मी मात करावी. He had no world to conquer. आता पुढं अजून कोणतं जगच उरलं नव्हतं की त्यावर त्यांनी मात करावी. Never satisfied. कधी समाधानी That's राहिला why नाही. God said, त्यामुळे देव म्हणाला, if you seek me, जर तुम्ही मला शोधाल you shall be satisfied. तर तुम्ही समाधानी राहाल, Because God is bigger. कारण आपला देव मोठा आहे. For all eternity, सनातनासाठी you will be seeking Him and you will be satisfied every step of the way. प्रत्येक पावलावर तुम्ही त्याचा झटून शोध करत राहिला तर प्रत्येक क्षणाला समाधानी चालाल. Praise the Lord. Because the Hallelujah. heart is not interested in the past. कारण हृदय गत आयुष्यामध्ये उत्सुकता ठेवत नाही The present does not satisfy the heart. आणि वर्तमान काळाने आपल्या हृदयाला समाधानी तर केलं नाही. It's only the future that the heart is waiting and anticipating. तर आता आपलं हृदय कशाकडे पाहत आहे? भविष्याकडे पाहत आहे, भविष्यामध्ये अपेक्षा करत आहे. But not the tomorrow, but the eternity. परंतु उद्या मध्ये नाही तर सनातनामध्ये. That's why त्यामुळे God says, seek me, for I am त्या- eternal alone. त्यामुळे तर देव म्हणाला की तुम्ही माझा शोध करा कारण मी सनातन आहे. Nothing is eternal. इतर कोणतीही गोष्ट सनातन नाही, Only God. केवळ देव सनातन आहे. Even after your death,
you will be seeking God. तुमच्या मरणानंतर देखील तुम्ही प्रभूला झटून शोध करत राहाल. It will be a never ending story for the children of God. देवाच्या संतानासाठी कधीही न संपणारी ही कथा आहे, ज्याचं नाव आहे देवाचा झटून शोध करणे. And he will be revealing himself to you little by little for all eternity. आणि सनातनामध्ये तो तुम्हाला He's so big. देव इतका मोठा आहे की सनातनामध्ये तो तुम्हाला दररोज हळूहळू थोडं 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 स्वतःला प्रगट करत राहील. All eternity will not be enough for us to know even a 2% of God. सर्व समर्थ देवाला 2% ओळखण्यासाठी देखील सनातनत्व पुरणार नाही आपल्याला. Every knowledge of the world one day will end. आणि जगातील प्रत्येक ज्ञान एक दिवस संपुष्टात येईल. Amen. Amen. One day man will say, I have learnt the earth now. आणि एक दिवस मनुष्य म्हणेल मी पृथ्वी तलावरचं सगळं काय शिकलोय, संपलं आता. Amen. Amen. It's over. It's end. It's संपलं complete. संपलं आता सगळं काही संपलं. Or we will end before किंवा त्यापूर्वी आपण संपून जाऊ. we gather all knowledge of the earth. जगातील सगळं ज्ञान आपण प्राप्त करू. But your heart will पण- never finish. हृदयाला अंत नाही. Amen. Amen. So seeking God तर देवाला शोध करणे should be our ever duty. हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. Seeking God in the morning, seeking God in the afternoon, seeking God at nights. प्रातःकाळी देवाला शोधणे, दुपारच्या वेळी झटून देवाचा शोध करणे, रात्रीच्या समयी देवाच्या चरणी जाणे, देवाला शोधणे. Seeking God in the crowd, seeking God in solitary. एकांतामध्ये देवाचा झटून शोध करणे, solitude. एकांतामध्ये देवाचा झटून शोध करणे, गर्दीमध्ये देवाला शोधणे. And as long as you will seek God, आणि जितका अधिक आणि जेवढा काळ तुम्ही देवाला शोधाल you will continue to live. तसं तुम्ही जीवन जगत राहाल. Amen. हालेलुया. After we die, we will seek God. आपण मेल्यानंतर देवाला शोधू And you will live. आणि मग तुम्ही जगा. In eternity, you will feed upon God to live. सनातनामध्ये जिवंत देवाला शोधत राहाल तुम्ही आणि त्यावरच जगाल. You will be feeding on God and living. तुम्ही देवाचा खाल आणि जगाल. You shall feed on God. तुम्ही देवावर खाल. Jesus said, if you eat येशू म्हणाला जर तुम्ही my माझ्यातून flesh खाल, माझा देह and खाल drink my blood, आणि माझं you रक्त shall have प्या, life. तर तुम्हाला जीवन मिळेल. In eternity, we'll be feeding on God. तर सनातनामध्ये आपण देवाकडून खाऊया. You will not feed on these foods that we have, जे भौतिक अन्न आपल्याला दिसत आहे ना ते आपण नाही खाणार. but God's word and पण- God Himself. देव स्वतः आणि देवाचं वचन आपण खाणार. We'll always be in the school of the infinite God. आपण अमर्यादित Learning देवाच्या and learning and learning हालेलुया from God. हालेलुया अमर्यादित देवाच्या शाळेमध्ये आपण विद्यार्थी बनून देवाकडून शिकत राहणार शिकत राहणार शिकत राहणार. There will not be any terminal point where you will stop seeking God in eternity. आणि सनातनामध्ये असं कोणतंही टोक येणार नाही की जिथे तुम्ही म्हणाल की आता देवाला शोधणं मी थांबवलं. Every time I pray, नेहमी मी प्रार्थना this करतो is what God reveals to me. आणि हेच प्रभूने मला प्रगट All केलं this I'm sharing with you. आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे This is all God revealing to you. की देव हे तुम्हाला आज प्रगट करून दाखवत आहे. Amen. Amen. God doesn't say, देव असं म्हणत नाही this far you shall come and not more. याच्यापर्यंत या टोकापर्यंत ते यायचं याच्या पुढे नाही. He will say it to the ocean, तो सागराला बोलेल this far you come. या मर्यादेपर्यंत यायचं. Further than this you cannot come. मर्यादेचं उल्लंघन करायचं नाही असं समुद्राला तो आज्ञा करेल. To the creation he will raise up limitations. निर्मितीला तो मर्यादा आणि आळा घालेल. But to the children of God, पण देवाच्या संतानाला there are no limitations. मर्यादा नाही. Amen. No limitations. देवाच्या संतानाला मर्यादा नाही. No boundaries will be set for you. कोणत्याही मर्यादा तुमच्यासाठी आखून ठेवण्यात येणार Come नाही. boldly, says he. तर परमेश्वर म्हणतो धाडसाने या. Come boldly to the throne of grace. कृपासनाजवळ धाडसाने या. Come boldly. धाडसाने या. Jesus said, येशू म्हणाला come Peter, come. ये पेत्रा ये Come walk on the ये water. पाण्यावर चालत ये. Come to me. माझ्याकडे ये. If you want to come to me, you have to walk on water. जर तुला माझ्यापर्यंत पोहोचायचंय माझ्याकडे यायचं तर पाण्यावर चालावं लागेल. It's not the natural means where you can come to me. नैसर्गिक पातळीवर तू माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत. Through spiritual means you can come to me. आध्यात्मिक पातळीतूनच तू माझ्यापर्यंत पोहोचू शकतो.
We can reach God through spiritual means. आध्यात्मिक पातळीमधूनच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. Prayer is spiritual means. प्रार्थना म्हणजे आध्यात्मिक स्तर. Seeking God is spiritual means. देवाचा झटून शोध करणे आध्यात्मिक गोष्ट. Worshipping God is spiritual means. आराधना करणे जिवंत देवाची म्हणजे आध्यात्मिक गोष्ट. This is how you reach God. अशाच प्रकारे आपण देवापर्यंत पोहोचतो. Religion has limitations. धर्माला मर्यादा आहेत. It has set time. त्याला वेळ आखून ठेवलेली आहे. Certain things only you can do. काही प्रमाणातल्या गोष्टीच आपण करू शकतो. Amen. इमेन. This far you can come. इथपर्यंतच तुम्ही यायचं. Amen. इमेन. But पण in relationship with God, देवासोबत असलेल्या नातेसंबंधामध्ये there are no limitations. मर्यादा नाहीये. इमेन. No money is required. त्याला पैसा लागत नाही. For religion, you need money. धर्मासाठी पैसा लागतो. That's why poor cannot observe religion. त्यामुळे गरीब धर्म पाळू शकत नाही. Only the rich can. केवळ श्रीमंतच पाळू You have to शकतात. bring something. तुम्हाला काहीतरी आणावं लागतं. But when it is God, पण जेव्हा देवाचा प्रश्न येतो you have to bring your heart to God. आपलं हृदय देवाजवळ घेऊन यावं लागतं. And that any poor man can do it. आणि कोणताही गरीब व्यक्ती आपलं हृदय सहज आणू And there is no शकतो. time limit. आणि त्याला कोणती वेळेची मर्यादा From नाही. morning till night you can seek God. सकाळपासून सायंकाळपर्यंत सायंकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही देवाचा झटून शोध करू And शकता. God will not be fed up. आणि देव त्यामुळे काय वैतागणार नाही. God will not be fed up. देव काय वैतागणार नाही. Praise the Lord. इमेन. Jesus will encourage you. He'll say, come more closer to me. येशू उलट तुम्हाला प्रोत्साहन दिला आणि म्हणेल की माझ्या जवळ या, माझ्या जवळ अजून या. Amen. इमेन. Even the ceremonial laws the Jews conducted, जे यहुदी लोकांनी विधी पाळल्या it had limitations. त्याला देखील मर्यादा होत्या. Seeking God has no पण limitation. देवाला शोध करणे याला कुठेही मर्यादा नाही. Your soul requires God. तुमच्या जीवाला देवाची गरज Your आहे. heart requires God. तुमच्या हृदयाला देवाची गरज आहे. And then your heart will be satisfied. त्यानंतरच तुमचं हृदय समाधानी होईल. Amen. इमेन. धन्यवाद. And when it is satisfied, it wants to seek more of God. आणि एकदा का ते हृदय समाधानी झालं की अजून देवाचा झटून शोध करायला ते लागतं. Our desires are so great. आपल्या इच्छा एवढ्या मोठ्या असतात. Like somebody said, जसं कोणीतरी म्हणालं our heart is like a triangle आपलं हृदय त्रिकोणी आकाराचे and the world is round. आणि जग गोलाकार आहे. So if पृथ्वी. you fit the whole earth even in your triangled heart, there is still space. तर जी गोलाकार पृथ्वी आहे ती आपल्या त्रिकोणी हृदयामध्ये जरी आपण सामावली तरी कुठे कानाकोपऱ्यामध्ये जागा उरतेच. Praise the Lord. इमेन. The greatness of the earth, तर पृथ्वीचा जी ही महानता आहे it cannot delight a eternal soul. त्यामुळे सनातन जीवाला आनंद कधी मिळणार नाही. The earth is temporary. कारण पृथ्वी तात्पुरती आहे. See, one day एक दिवस this earth has to stop functioning. एक दिवस या पृथ्वीचं कार्य त्याला थांबवावंच लागणार. See, because the people are multiplying. कारण लोक बहुगुणित होत आहेत. Just imagine every inch of the earth is taken over. फक्त कल्पना करा पृथ्वीचा प्रत्येक भाग आणि भाग आता लोकांद्वारे काबीज केला जात We आहे. are already pushing the wild animals out. आपण जनावरांना जंगली जनावरांना रानातून बाहेर काढतच We are निघतोय. taking their place. आपण त्यांची जागा हस्तगत करतोय. Say, one day just imagine एक दिवस फक्त कल्पना करा one man standing in 1 inch of the earth, एक माणूस केवळ पृथ्वीच्या एका इंचामध्ये उभा आहे. so close. इतके जवळ. I mean, what he will do? म्हणजे तो काय करू शकतो. Because the death rate is so slow कारण मरणाची जी संख्या आहे ती इतकी कमी आहे and the birth rate is so आणि fast. जन्म घेणाऱ्यांची संख्या इतकी उच्च आहे. A day will come when everybody will be standing like this. एक दिवस असा येईल की सगळेजण असे ताट उभे राहतील. कुठं कामाला चाललो नाही, जागाच नाही, कुठं काम जागाच नाही कुठे कामाला. I mean, that means the earth has to end. म्हणजे कुठेतरी पृथ्वीला संपावं लागणार स्वतःला. Or then some men have to end. नाहीतर मग कुठेतरी माणसाला स्वतःला संपून घ्यावं लागेल. Already the earth is tilted 23.5 degrees. एक तर 23.5 डिग्रीने अगोदरच पृथ्वी झुकलेली. Praise the Lord. Amen. So this earth is going to end one day. तर एक दिवस या पृथ्वीचा अंत होणार. So this is not our eternal home. तर आपलं सनातन घर इथे नाहीये.
Our home is in the habitation of God. देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या सहवासामध्ये आपलं घर आहे. Amen. Amen. Nothing will satisfy you. कोणत्याही गोष्टीमुळे तुम्ही समाधानी होणार नाही. Not even the stars, not even the galaxies, not even the earth and its things. नक्षत्र, ग्रह, तारे या कोणत्याही गोष्टीमुळे आणि भौतिक कोणत्याही गोष्टीमुळे तुम्ही समाधानी होणार नाही. Amen. Amen. It will never come up to your expectation. कधीही तुमच्या अपेक्षा त्या गोष्टी पूर्ण करणार There is नाही. always lack. नेहमी उणीव भासणार म्हणजे There is भासणार. always waywardness. There will always be imperfectness in everything that you are pursuing. ज्या गोष्टींच्या मागे तुम्ही लागत आहात त्या गोष्टीमध्ये अपूर्णता असणार, त्या गोष्टीमध्ये कुठेतरी चंचलपणा असणार, कुठेतरी आपण कमी पडलो असं भासणार. त्याच्यामध्ये कमीपणा त्याच्यामध्ये. असणार. Not in your desire. तुमच्या इच्छांमध्ये नाही. Like you look at a flower. जसं आपण फुलांकडे पाहतो, From far it looks so beautiful. दुरून फार ते सुंदर दिसतं, Bring it very close. पण जवळ आपण आणल्यावर त्याच्यावर किडा असणार असं सगळं. From far everything looks very nice. दुरून फार सुंदर दिसतं प्रत्येक गोष्ट. Bring it magnifying glass. पण जरा भिंगाची काच लावून त्याला बघा, Everything is tainted on this earth. सगळं काय या भूतलावर असं दुर्गंधमय आणि सगळं असं Why? चंचल. Because of sin. का? पापामुळे. Amen. Amen. You one side you see the perfectness, the other side you see the imperfectness. एका बाजूला परिपूर्णता दिसते, दुसऱ्या बाजूला अपूर्णता दिसते. But when you see God, परंतु जेव्हा आपण प्रभूला पाहतो there is no imperfectness. तेव्हा मग प्रभू मध्ये कोणतीही अपूर्णता दिसत नाही. Whether from close or far, दुरून पहा किंवा जवळून पहा. see him with the magnifying glass, he looks more beautiful. आणि एकदा आपण More भिंगाच्या perfect. भिंगाच्या काचेमधून पाहिलं तर अजून सुंदर तो दिसतो, अजून परिपूर्ण तो Praise दिसतो. the Lord. Amen. Fairest among 10,000. माझा प्रभू लाखात मोहरा आहे. Praise the Lord. Hallelujah. No disappointments, कोणतीही निराशा नाही, no fruitlessness. कोणताही निष्फळपणा नाही, तो लाखात मोहरा आहे. Praise God. हालेलुया. He is all sides beautiful. तो सर्वांग सुंदर माझा प्रभू आहे. Moses said, Lord, show me your glory. मोशे म्हणाला, प्रभू तुझा गौरव मला प्रगट कर. God said, if I reveal my glory, you will die. परमेश्वर म्हणला, माझा गौरव मी तुला दाखवलं तर तू मरशील. I want to see your glory. प्रभू मला तुझा गौरव पाहायचंय. God said, okay, देव म्हणला, ठीक आहे, I'll put you in the cleft of the rock. मी तुला खडकाच्या कपारीत ठेवतो, You will see my back. तू माझी पाठ पाहशील. And God showed his back. देवाने त्याची पाठ मोशेला दाखवली Little bit. थोडस. Praise God. हालेलुया. What a great man he must be to see the back of God. म्हणजे देवाची पाठ पाहणे म्हणजे किती महान मनुष्य असेल तो. Who can see the face of God? देवाचा चेहरा कोण समक्ष पाहू शकेल. Praise God. हालेलुया. How little men know of God. किती कमी लोकांना देवाविषयी ठाऊक आहे. Some don't want to know God. काही लोकांना देवाला ओळखण्याची इच्छाच नाही. Amen. Amen. They say, forget it, we don't want to know आणि God. त्या म्हणतात, जाऊ दे, सोडून दे, मला देवाला काय ओळखायचं नाही. Some don't want to know or see God in the face of Jesus. काही लोकांना येशूच्या स्वरूपामध्ये देवाला ओळखायचं नाही. You cannot see God unless you see Jesus. जोपर्यंत आपण येशूला पाहत नाही तोपर्यंत आपण देवाला ओळखू शकत नाही. Some people are not bothered about God's glory. काही लोकांना देवाच्या गौरवाची काहीच पर्वा नाही. Some people just live their life. काही लोक जगायचं म्हणून जगतात. Others want to know Him, but thus far. इतरांना जाणून घ्यायचं पण त्याच अंतरापर्यंत, Certain limits. ठराविक अंतरापर्यंत. देवा मला जेवण दे, भाकरी दे, खायला भाकरी आणा बिनच. एवढंच दे. याच्या पलीकड नको, तुला बघायचं काय नको. Amen. रोजचं भाकरी आणि चटणी दे, बस झालं दवा, बस. तुझं गौरव बिरव दुसऱ्यांना दाखव, मला फक्त जेवण दे. Praise the Lord. हालेलुया. And here God is saying, seek me. आणि देव इथे म्हणतो, माझा शोध करा. Seek me. माझा शोध करा. Not seek the things from me. माझ्याकडून गोष्टी शोधू नका. Seek me. माझा शोध करा. And there's so great, something must be of great value that God is saying, seek me. काहीतरी अनमोल गोष्ट त्याच्यामध्ये असेल ना, की देव एवढं कळकळीने म्हणतो की माझा शोध करा. Praise God. Amen. Something must be there. काहीतरी असेल. Some glories must be there. काही गौरवशाली गोष्टी असेल. Hidden glories. गुप्त गौरव. Some blessing, some healing.
काही आशीर्वाद, काही some आरोग्य position, some reward in heaven and here on this earth. या भूतलावर आणि स्वर्गामध्ये काही प्रतिफळ आणि काही वतन, काही भरपूर काही असेल. Praise the Lord. आमेन. Some people are not bothered even to be washed by the blood of Jesus. काही लोकांना काही पडलेलीच नसती, परवाच नसती येशूच्या रक्ताने स्वतःला धुवून घेण्याची. They don't even know what the blood of Jesus is. त्यांना हे देखील ठाऊक नसतं की येशूचं रक्त म्हणजे काय. Pursuing after the things of the world. जगिक गोष्टींच्या मागे धावतात. We pursue after a house. After we get the house, आपण घराच्या मागे लागतो. घर मिळाल्यानंतर we pursue after getting a motorbike. आपल्याला मोटर बाईक हवी असती. मला मोटर बाईक आई पाहिजे. वडिलांशी आपण भांडणं करतो मला पाहिजे म्हणजे पाहिजे, तुला माहित नाही मी कसं चालणार कसं. एव्हरी डे ड्रीमिंग अँड आफ्टर दे गेट द बाईक, रोज स्वप्न. आणि मग एकदा का मोटर बाईक मिळाली, रोज पुसणार थोडं 2 दिवस. आफ्टर 3 months मला दुसरं मोटर बाईक पाहिजे. 3 महिन्यानंतर दुसरी, ही नको, दुसरी मोटर बाईक. द पर्स्यूट इज ऑलवेज जॉयफुल. म्हणजे काय, मागे लागणे नेहमी आनंद वाटतो. यू टेल मी, तुम्ही मला सांगा, हॅजंट द डेव्हिल कॉन्कर्ड द होल वर्ल्ड? सैतानाने संपूर्ण जगावर मात केली आहे ना. दो थ्रू डिसेप्शन, म्हणजे फसवेगिरीनेच का होईना, बट ही कॉन्कर्ड द होल पण वर्ल्ड. संपूर्ण भूतलावर, जगावर त्यांनी मात केली. ही बिकेम द किंग. तो राजा ही बनला. इज द रूलर ऑफ द होल वर्ल्ड. संपूर्ण जगाचा तो अधिकारी आहे. इज ही सॅटिस्फाईड? आता त्याला समाधान मिळालंय का? इज नॉट सॅटिस्फाईड. त्याला समाधान नाही मिळालं. Not satisfied. नाही मिळालं In fact, समाधान. after getting it, he told Jesus, I will give you all the glories. उलट पक्षी ते मिळाल्यानंतर येशूला तो म्हणाला, सर्व वैभव आणि गौरव मी तुला देतो. See, after receiving it, there is no joy. प्राप्त केल्यानंतर त्याला आनंद मिळाला नाही. He told Jesus, तो येशूला you म्हणाला, worship me, I will give back all the glories. तू मला नमन कर, मी तुला सर्व गौरव परत देतो. What does it show? याचा अर्थ काय The लागतो? joy is in the pursuit, not receiving it. मागे लागण्यामध्ये आनंद आहे, प्राप्त करण्यामध्ये नाही. Jesus himself said, येशू स्वतः when the म्हणाला, unclean spirit leaves a man, अशुद्ध आत्मा जेव्हा मनुष्याला सोडून he जातो, walks through dry places तेव्हा तो निर्जल भूमीवर प्रवास करतो and finds no rest. आणि त्याला कुठे विसावा मिळत नाही. Restless soul are demons. म्हणजे काय, बेचैन जीव दुरात्म्य असतात. No peace. त्याला शांती नाही. You will get your peace when you see God. जेव्हा तुम्ही प्रभूला शोधाल तेव्हा खरा विसावा, खरी शांती तुम्हाला मिळेल. Praise the Lord. आमेन. Look at John, योहानाकडे पहा. Apostle John. प्रेषित योहान He was with Jesus for 3+ years. 3-3.5 वर्ष तो येशू सोबत होता. Yet in the book of Revelation, तरी देखील प्रगटीकरणाच्या पुस्तकात the Lord said, प्रभू म्हणाला, come up, John. योहाना वर ये, Come up. वर ये, I will show you things. मी तुला गोष्टी दाखवतो. Come up. वर ये. And the Lord wants each one of us to come up. अगदी त्याच प्रकारे प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वांनी वर गेलं पाहिजे. Each one of us should come up आपल्या प्रत्येकाने वर गेलं and पाहिजे seek for spiritual things. आणि आध्यात्मिक गोष्टी शोधल्या पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Seek for spiritual things. आध्यात्मिक गोष्टींच्या मागे आपण झटून लागलं So पाहिजे. look up. तर वर पहा, Seek for things above. वरील गोष्टींकडे चित्त लावा, Seek after God. देवा मागे झटून लागा And you shall be blessed. आणि मग पहा, तुम्हाला नक्की आशीर्वाद You मिळेल, shall be healed. तुम्हाला आरोग्य मिळेल, You shall be delivered. मग तुम्हाला सुटका And there मिळेल. is no limit for the children of God who seek after Him. आणि जे देवाच्या मागे झटून लागतात अशा देवाच्या संतानाला कोणतीही मर्यादा नाही. Amen. Amen. You may study and study, but it is wearisome. तुम्ही अभ्यास कराल, अभ्यास कराल, अभ्यास कराल, परंतु एक दिवस त्यामुळे तुम्हाला असं रटाळ वाटेल. All that you study is and should be for your daily bread and nothing else. जे काही अभ्यास तुम्ही करता ते अशासाठीच असलं पाहिजे की आपली रोजची भाकर मला मिळवली पाहिजे. याच्यासाठी नाही की माझा एक पुतला बनणार इथं. ऍटलीस्ट फॉर बिलीव्हर्स. कमीत कमी विश्वासू लोकांसाठी. नो, यू डू इट तुम्ही करा टू अर्न युअर डेली ब्रेड. आपली रोजची भाकर कमवण्यासाठी. स्टडी लिटल मोर अजून जास्तीचा अभ्यास करा that you may get daily bread, butter and even jam. तर यासाठी की तुम्हाला रोजचा ब्रेड मिळाला पाहिजे, बटर पण मिळाला पाहिजे, जास्तीचा अभ्यास करून जाम पण मिळाला पाहिजे. चालेल. चालेल. But it's still limited to food, clothing and shelter. तरी देखील तुमची मर्यादा कुठे? अन्न, वस्त्र, निवारा यामध्येच. But some people, पण काही लोक after getting married also they study. लग्न झाल्यानंतर देखील अभ्यास करतात.
If it is helping you to get a good job, praise God. देवाला धन्यवाद जर त्या अभ्यासामुळे तुला चांगली नोकरी मिळत असेल तर. Amen. Amen. But if your focus is that I will have a degree which will help me to enter heaven, it is something wrong. परंतु जर तुझं ध्येय असेल की माझ्या हातामध्ये ही डिग्री असेल ज्यामुळे मला स्वर्गात प्रवेश मिळेल, तर मग ते सपशेल चुकीचं आहे. It doesn't help. त्यामुळे साह्य मिळणार नाही. All our studies, all our degrees is limited to getting food, clothing and shelter. आपला सगळा अभ्यास आणि आपल्या सगळ्या डिग्र्या केवळ आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा यासाठीच उपयोगी आहे, याच्या पलीकडे काही नाही. The wisest man Solomon said सुज्ञ मनुष्य शलोमोन म्हणाला in Ecclesiastes 1:18, उपदेशक 1:18 मध्ये, for in much wisdom is much grief, कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार. and he that increases knowledge increases sorrow. ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक. हालेलुया. कधी कधी आपण जास्त शिकलो ना मग राग पण लवकर येतं, कारण की बाकी लोक थोडं वीकच असतात. हे कधी कळणार याला. वाय एज्युकेशन स्पीक्स. का ज्ञान बोलतं, शिक्षण बोलतं. When one is perfect, एखादा जर परिपूर्ण असेल he has lots of trouble तर मग त्याला जास्त दुःख होतं, because he is surrounded by imperfection, कारण आजूबाजूला सगळे अपूर्ण माणसं असतात. and so he gets angry. तर मग तो त्यांच्यावर संतापतो. The more you know of the world, the more you live in hurt. जेवढं अधिक जगाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल तेवढं अधिक खेदामध्ये तुम्ही जगाल. Yes. But study the Bible from morning till night, you will Hallelujah. not be wearied. पण सकाळपासून रात्रीपर्यंत बायबल उघडून वाचा वाचा वाचा, कधी कंटाळा येणार नाही, कधी थकणार नाही. Pray from morning till night, you will never be wearied. पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रार्थना करा, कधी कंटाळा येणार नाही, कधी थकणार नाही. You will be refreshed. तुम्ही ताजेतवाने व्हाल. Seeking God refreshes you. देवाचा शोध केल्याने तुम्ही ताजेतवाने होता. Seeking God gives you confidence. देवाचा शोध केल्याने तुमचा विश्वास वाढतो. Seeking God gives you boldness. देवाचा विश्वास देवाला झटून शोधल्याने तुम्ही निर्भीड होता. Seeking God gives you an assurance that no matter what happens, God is with me. देवाचा शोध केल्याने तुम्हाला खात्री मिळते की काही झालं तरी काय हरकत नाही, कारण माझा देव माझ्या सोबत आहे. Praise the Lord. I just met God and come. मी आत्ताच देवाला भेटून आलोय. I just met God and come. आत्ताच मी देवाला भेटून आलो. All will be right for me. सगळं काही माझ्यासाठी कल्याणकारक होणार. You shall live. तुम्ही Your जगणार. heart shall live. तुम्ही जगणार. Your heart shall live. तुमचं हृदय जगणार. You seek Him तुम्ही झटून त्याचा शोध करा and you shall live. आणि मग तुम्ही जगणार. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से Worship Him. Worship प्यार Him. करूंगा मैं Seek Him. ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से, तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करो, आराधना 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 Bakaraba shakara mantala bakaraba. Seek God. Seek God. Seek Him with all your heart. Glory to you, Lord Jesus Christ. Seek God for yourself. स्वतःसाठी देवाचा झटून शोध करा. Seek God for your children. आपल्या मुलाबाळांसाठी देवाचा झटून शोध करा. Seek God for your family. आपल्या परिवारासाठी देवाचा झटून शोध करा. Seek God for eternity. सनातनासाठी देवाचा झटून शोध करा. Seek God that you may be far away from hell.
अधोलोकापासून नरकापासून तुम्ही दूर असावे म्हणून झटून देवाचा Seek शोध God करा. that you may live. तुम्ही जगावे म्हणून झटून देवाचा शोध करा. Seek God that you may have life. तुम्हाला जीवन प्राप्ती मिळावी म्हणून देवाचा झटून शोध Seek करा. God that your heart may live. तुमचं हृदय जगावे म्हणून देवाचा झटून शोध करा. Seek God that you may find mercy in the eyes of God. देवाच्या नजरेत तुम्हाला दया प्राप्त व्हावी म्हणून झटून देवाचा शोध करा. Seek God that He will overlook some of your follies. आपल्या काही मूर्खपणाकडे देवानी दुर्लक्ष करावे म्हणून झटून देवाचा शोध Seek करा. God that He will forgive you. त्याने तुम्हाला क्षमा करावी म्हणून देवाचा झटून शोध करा. That impaled man was brought by his 4 friends to Jesus. तो व्यंग्य मनुष्य ज्याला 4 मित्रांनी येशूकडे आणलं, They broke the roof त्यांनी छत तोडले. of Peter's house पेत्राच्या घराचे छत त्यांनी काढले and set him before Jesus. आणि येशूपुढे आणून त्याला ठेवले. Jesus knew he was a big sinner. येशूला ठाऊक होतं की हा महापापी आहे, One thing covered everything. परंतु एका गोष्टीने सर्व काही झाकले गेले. That was तीही he sought Jesus. त्यांनी येशूला शोधले. And that's why Jesus said, त्यामुळे येशू म्हणाला, Son, your sins are forgiven. मुला तुझ्या पापांची क्षमा झाली, Rise up and walk. उठ आणि चालू लाग. And he walked. आणि तो चालू लागला. Why? का? Because he sought Jesus. कारण येशूला शोधत शोधत तो That आला. Canaanite woman, ती कनानी स्त्री, she had a daughter delivered. तिची मुलगी सुटका प्राप्त झाली. Why? का? Because she sought Jesus. कारण येशूचा शोध करत करत ती आली. Seek God and you shall live. शोधा म्हणजे तुम्ही जगाल, देवाला शोधा. Every day seek Him. रोज झटून त्याचा शोध करा. Every day worship Him. रोज त्याची आराधना करा. Every day praise Him. रोज त्याची स्तुती करा. Every day talk to Him. रोज त्याच्या सोबत बोला. And your heart shall live. पहा, तुमचं हृदय जगेल. Nobody can take away your life. कोणीही तुमचं जीवन घेऊ नाही शकणार. Nobody can kill you before your time. वेळे अगोदर कोणी तुम्हाला ठार मारू नाही शकणार. Nobody can ruin you. कोणी तुमचा नाश नाही करू शकणार. Nobody can touch you. कोणी तुम्हाला हात देखील लावणार नाही. Nobody can put you to shame. कोणी तुम्हाला लज्जित देखील करणार नाही. Nobody is born so great that they may go against a person who seeks God. असा कोणताही व्यक्ती एवढा मोठा जन्माला आला नाही की जो देवाचा झटून शोध करण्याच्या विरोधात जाईल. Never. कधीच नाही. No devil has power to go against a person who seeks God. कोणत्याही सैतानामध्ये ती शक्ती नाही जी देवाचा झटून शोध करणाऱ्याच्या विरोधात जाईल. It's a very powerful, फार सामर्थ्यशाली गोष्ट very आहे. powerful. फार सामर्थ्यशाली गोष्ट आहे. My master, माझा मालक, bless my people this evening. माझ्या स्वामी, माझ्या लोकांना आज सायंकाळी आशीर्वादित कर. They have come here seeking you, तुझा शोध करीत करीत ते तुझ्या मंदिरात आले. seeking you in your word. तुझ्या शब्दामध्ये शोध करीत करीत आले. Overlook their follies. त्यांच्या चुकांकडे कानाडोळा कर. Like Hezekiah, I am raising my hand and praying for my people. हिजकियाप्रमाणे आज मी हात वर करून माझ्या लोकांसाठी याचना करतो. Oh God, forgive them. हे माझ्या देवा, माझ्या लोकांना क्षमा कर. Overlook their follies. त्यांच्या मूर्खपणाकडे, चुकांकडे तू दुर्लक्ष कर. Let them receive your blessings. आणि तुझे आशीर्वाद त्यांना मिळू दे. Because today they have come seeking you. कारण आज प्रभू ते इथे आले आहेत तुझा शोध करीत. Let them be healed. त्यांना आता बरे कर. Let them be blessed. आता त्यांना आशीर्वादित कर. Let them be successful. आता त्यांना यशस्वी कर. Let every desire of their heart be fulfilled. त्यांच्या हृदयातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे. I ask you, my Father, माझ्या बापा, आज मी तुझ्याकडे विनंती करतो for my people, माझ्या लोकांसाठी in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. And my people have received it and they have said amen to it. आणि माझ्या लोकांनी प्राप्त करून असे म्हटले आहे, आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात टाळ्या येशूसाठी वाजवा. You have received it. तुम्हाला प्राप्त झाले आहे. Because your pursuit and your desire was after God. कारण तुम्ही देवाच्या मागे लागला. तुम्ही आपली इच्छा देवा मागे लावली. You will see the miracles happening in your life. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडताना तुम्हाला आता दिसेल. God will do it for you. देव तुमच्यासाठी करेल. Praise God. हालेलुया.